नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत वडापावची रेसिपी शेअर करणार आहे। मस्त असा पावसाळा सुरू आहे, त्यामध्ये गरमागरम जर आपल्याला वडापाव खायला भेटला तर किती मस्त वाटेल, किती छान वाटेल। चला तर मग आपण आज त्याची रेसिपी जाणून घ्या। बघा हा वडा किती गरमागरम असा मस्त असा वाफाळलेला आहे। आहा, चहासोबत खाण्यासाठी खूपच भारी लागेल। तर मी तुमच्याशी याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य, पहिला तर बटाटे उकळून घ्यायचे आहेत, मग त्याची साली काढून घ्यायचे आहेत आणि बटाटे सोलून झाल्यानंतर असं मस्तपैकी त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। एकदम कुस्करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। बटाटे कुस्करून झाल्यावरती त्यावरती चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्यानंतर वडापावची जी चटणी असते, ठेचा, तो टाकून घ्यायचा आहे चवीनुसार। तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार। आणि अशी भरपूर अशी मग त्यावरती कोथिंबीर टाकायची आहे, भरपूर टाकायची। त्याने चव वडापावला खूप छान येते। कोथिंबीर टाकून झाल्यावरती मग असं मस्तपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळे मसाले आणि कोथिंबीर बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे। मग बघा, चला हे आता झाले आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याचे आपण आपल्या आवडीनुसार छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। असेच तुम्हाला जसे हवे, तुम्हाला चपटे हवेत, गोल हवेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। अशा प्रकारे सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि आता बेसनामध्ये बुडवून तळण्यासाठी तयार आहेत। आणि मी आधीच बेसन कालवून ठेवलेलं आहे। आता बेसनामध्ये घोळून एक एक तळत आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की तिला शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला याची पूर्णपणे व्यवस्थित रेसिपी जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा। तुम्ही कमेंट केल्यावरती मी नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी शेअर करेल। आणि जर तुम्हाला ठेचा किंवा लसूणची चटणी ह्याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर तेही तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्याची तुम्हाला रेसिपी शेअर करेन। अशा प्रकारे मस्त असे खमंग वडा तळून झालेला आहे आणि आता हा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।